शिवलीलामृत पारायण कसे करावे, संपूर्ण नियम, पद्धत आणि लाभ. नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी अशा श्री शिवलीलामृत पारायणाविषयी संपूर्ण माहिती. शिवलीलामृत हा ग्रंथ संत श्रीधर स्वामी यांनी रचलेला असून यात भगवान शिवाच्या दिव्य लीलांचे अत्यंत सुंदर वर्णन आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, अडचणी निवळतात आणि शिवकृपा लाभते. पारायण करण्याची योग्य वेळ कोणती हे आपण पाहू. शिवलीलामृत पारायण तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करू शकता, पण विशेष फलप्राप्तीसाठी पारायण कधी सुरू करावे हे आपण पाहू. नंबर 1 सोमवार, नंबर 2 प्रदोष, नंबर 3 महाशिवरात्री, नंबर 4 श्रावण महिना. या दिवशी पारायण सुरू करणे अत्यंत उत्तम मानले जाते. पारायण करण्यापूर्वी काय करावे? नंबर 1 सकाळी लवकर उठून स्नान करावे. नंबर 2 स्वच्छ कपडे परिधान करावेत. नंबर 3 देवघरात भगवान शिवाची प्रतिमा किंवा शिवलिंग समोर ठेवावे. नंबर 4 समोर दिवा उदबत्ती लावावी. नंबर 5 बेलपत्र फुले अर्पण करावीत. मन शांत करून ओम नमः शिवाय 108 वेळा जप करावा. पारायण कसे करावे? शिवलीलामृत मध्ये एकूण 15 अध्याय आहेत. तुम्ही हे पारायण 1 दिवसात, 3 दिवसात किंवा 7 दिवसात पूर्ण करू शकता. 7 दिवसांचे विभागणी उदाहरण. दिवस आणि अध्याय. पहिला दिवस 1 ते 2 अध्याय. दुसरा दिवस 3 ते 4 अध्याय. तिसरा दिवस 5 ते 6 अध्याय. चौथा दिवस 7 ते 8 अध्याय. पाचवा दिवस 9 ते 10 अध्याय. सहावा दिवस 11 ते 12 अध्याय. आणि सातवा दिवस म्हणजेच शेवटचा दिवस 13 ते 15 अध्याय. ज्यांना वाचता येत नाही त्यांनीही काळजी करू नये. फक्त भक्तिभावाने ही कथा ऐकली तरी शिवलीलामृत पारायणाचे संपूर्ण पुण्य मिळते. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी कसे करावे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. शिवलीलामृत हे श्रावण पारायण मानले जाते. म्हणजेच स्वतः वाचले तरी पुण्य, दुसऱ्याकडून ऐकले तरी तितकेच पुण्य. त्यांनी काय काय करावे? समोर शिवाची प्रतिमा, शिवलिंग ठेवावे. दिवा उदबत्ती लावावी. शांत बसावे. माझा व्हिडिओ किंवा ऑडिओ किंवा तुम्हाला जो आवडेल तो लावून भक्तिभावाने ऐकावे. मध्ये बोलू नये, फक्त मनाने ऐकावे. शेवटी ओम नमः शिवाय हा मंत्र 21 वेळा म्हणावा. यालाच श्रवण पारायण असे म्हणतात. रोजची छोटी पद्धत. 7 दिवस. दररोज पारायणापूर्वी 11 वेळा ओम नमः शिवाय पारायण किंवा श्रवण शेवटी शिव आरती करावी. याचा लाभ कोणाला विशेष होतो? नंबर 1 घरात आजारपण असेल. नंबर 2 कोर्ट कचेरा असेल. नंबर 3 मानसिक ताण असेल. नंबर 4 अडथळे असेल. आणि नंबर 5 मनःशांती नसणे. अशा वेळी हे 7 दिवसाचे श्रवण पारायण अत्यंत फलदायी ठरते. जे स्वतः वाचन करणार आहेत त्यांच्यासाठी वाचन करताना घाई करू नये. प्रत्येक शब्द भावनेने, भक्तीने वाचावा. पारायणाचे नियम. पारायण काळात सात्विक आहार घ्यावा. शक्यतो मांसाहार, कांदा, लसूण टाळावे. खोटे बोलणे, राग, वाद टाळावा. मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवावा. दररोज एकाच म्हणजे त्याच वेळी पारायण करावे. पारायणाचे लाभ. शिवलीलामृत पारायण केल्याने घरातील संकटे दूर होतात. कोर्ट कचेऱ्यांचे प्रश्न निवळतात. मनःशांती मिळते. आजारपण कमी होते. शिवकृपा प्राप्त होते आणि इच्छा पूर्ण होतात. पारायण पूर्ण झाल्यावर भगवान शिवांना नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी. कुटुंबासोबत प्रसाद घ्यावा. ओम नमः शिवाय जप करून पारायण समाप्त करावे. श्रद्धा आणि विश्वासाने केलेले शिवलीलामृत पारायण आयुष्य बदलू शकते.
भगवान शिव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो ही प्रार्थना. हर हर महादेव.